भिवंडी तालुका शिवनगर के कोलीवाड़ा में आई एकवीरा पवन सेवा मंडल के संस्थापक अध्यक्ष व माजी सरपंच शाहिर रविंद्र भंडारी, उपाध्यक्ष चंद्रकांत कोली, खजिनदार सदाशिव भंडारी, सचिव नागेश भंडारी, कार्य अध्यक्ष प्रभाकर भंडारी, सह सचिव रोहिदास कोली, कार्य अध्यक्ष गोरख मड़वी, सल्लागार जनार्दन भंडारी, सल्लागार श्याम भंडारी, उप खजिनदार राजकुमार सुतार, सल्लागार रुपेश मोगरे, सल्लागार महेंद्र देसाई, सल्लागार गंगाराम भंडारी, सदस्य अजय प्रकाश तरे, गणेश जगन कोली, विठ्ठल हरी डाकी, प्रदीप भंडारी, देवाश्याम भंडारी, रवि कोट, कार्तिक शंकर ठाकरे, कैलाश वाकड़े, रामचंद्र मोगरे, ज्ञानेश्वर भंडारी, चंद्रकांत भंडारी, गोरखनाथ पाटिल, अक्षय बागड़े, हनुमान शेलार तथा आई एकवीरा पवन सेवा मंडल के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका शिवनगर के कोलीवाड़ा से श्री क्षेत्र एकवीरा कार्ला तक भव्य पालकी पदयात्रा सोहला का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। इस अवसर पर नवी मुंबई आमदार व कोली महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रमेश दादा पाटिल, शिवसेना कल्याण आमदार श्री विश्वनाथ जी भोईर, कल्याण डोंबिवली महानगर पालिका के नगर सेवक श्री प्रभुनाथ जी भोईर, कल्याण डोंबिवली महानगर पालिका के नगर सेविका रजनी भरत मिरकुटे, भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे, भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष वैताड़े सरपंच श्री जगन सेठ पाटिल, कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटनीस वीरेंद्र आनंद चोरघे, कल्याण डोंबिवली महानगर पालिका के माजी अध्यक्ष सुभाष मिरकुटे, शिवसेना महिला आघाड़ी भिवंडी तालुका संगठिका फसीताई पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति श्री श्यामजी गायखे, शिवसेना उप तालुका प्रमुख श्री सुनील जी हड़ड़, वालचिन गांव के उद्योगपति श्री संतोष जी मोगरे, शिवसेना कार्यकर्ता श्री किरण जी थले, कोली महासंघ के उपनेते श्री देवानंद जी भोईर, माजी सरपंच शिवनगर चौधरपाड़ा के श्री इंद्रपाल जी तरे, शिवनगर चौधरपाड़ा के शिवसेना शाखा प्रमुख श्री संजय जी पाटिल, वालचिंद गांव के समाज सेवक किशोर कालूराम भंडारी, ओम साई कृपा मंडल अध्यक्ष श्री सुखदेव जी पाटिल, शिवसेना महिला अध्यक्षा हौसाबाई चंद्रकांत कोली, माजी सरपंच शिवनगर चौधरपाड़ा के श्रीमती जयवंती ताई भंडारी, लोनार शिवनगर चौधरपाड़ा सरपंच श्रीमती सौ वनिता लक्ष्मण जाधव, माजी सरपंच व विद्यमान सदस्य श्रीमती सौ निशा श्याम भालेकर, ग्राम विकास अधिकारी श्री वेंकटी दादाराव ढोंडगे के साथ साथ भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर व लोनार शिवनगर चौधरपाड़ा के ग्रामस्थ मंडल तथा आई एकवीरा माता भक्त उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान आई एकवीरा पवन सेवा मंडल के संस्थापक अध्यक्ष व माजी सरपंच शाहिर रविंद्र भंडारी तथा आई एकवीरा पवन सेवा मंडल के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा शाल पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि नवी मुंबई आमदार व कोली महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रमेश दादा पाटिल के कर कमल द्वारा कोली पुतले का उद्घाटन भी बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। एक मिनट आप हाँ सर्व लोकांच्या निवर्णाते वस्त्रालंकाराते वस्त्रोपवस्त्रम यज्ञपवीतं सव आई बाबा ससिद्धये प्रथम वक्रतुंडची प्रदंत कृती प्रकृती पुष्पलिंगाक्ष गजवक्रम चतुर्थकमलंबो धरम पंचमस्तम षष्ठम मित्रमेव तथा मुगटी झळाली कारुण्य सिंधो भवदुःखहरी तुझमी ओम भूर्भुवः स्वाहा हरि ओम हिरण्यवर्णं सुवर्णरजताम्रजां चन्द्रं हिरण्यं महि लब्धो आवह ताम आवाह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यं हिरणानं हस्तन्नादं प्रबोधिनीं श्रियां देवीं नित्यप्रणतस्मृतमो दिवोळेते। नमो दैवे नमः प्रकृते पत्राय शिवावळा
दीपं दर्शयामि दीपं समर्पयेदम आवा तम आवाह जातवेदो लक्ष्मीमन्वगामनमेश्यं हिरण्यमललाजवलये वक्षस्थले गौसवं राम जोवलम् आता पाया पड ना माझ्या इकडे बघ. फोटो मध्ये डाव्याचा उजवा उजव्याचा डावा करता आम्ही. भली वाजा घेऊन जाऊ. तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित आरती सुरू
राष्ट्रीय अध्यक्ष कोणी महासंघाचे तथा आमदार रमेशदादा पाटील काही वेळातच आपल्याला इथं उपस्थिती दर्शवणार आहे. त्यांच्या शुभ हस्ते भव्य दिव्य अशा कोणी चर्चेचा लोकार्पण सोहळा इथे आयोजित होईल. ही सर्वांची ओपनिंग करायची याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. कृपया कोणीही जाऊ नये. सदाशिव आगे चल आगे चल. सन्मानाकडे बोलतो. नक्की चालू सत्कार आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं सन्मान आपण करणार आहोत. नांदकर गावचे माजी सरपंच आपण श्याम गायके यांचा सत्कार करायचा आहे. मी विनंती करतो रोदास कोणी यांना कृपया आपण त्यांचा सत्कार करा. ग्रामसेवक दोंडगे साहेब इथे उपस्थित आहात. मी विठ्ठल टाकी यांना विनंती करतो कोणी यांना विनंती करतो कृपया आपण त्यांचा सत्कार करावा. निलमताई कशिलकर सत्कार करावा. रोहिदास तसेच हरिभक्त परायण पालखी सोहळ्याला सुद्धा विलंब होते त्यामुळे थोडी काही करायची. तसेच सन्मान करू इच्छितो आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी तसेच मी पुढील सन्मानाकडे वळतो. आपण लाभलेला आहे आणि नक्कीच अशीच सेवा त्यांच्या हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मी यांना सुद्धा माध्यमातून आम्ही नक्कीच रमेशदादांच्या सन्मान करायला नक्कीच होकार दिला आणि
आमच्या या कोळीवाड्यामध्ये आपण येऊन आज कारण आपली उपस्थिती आपलं योगदान या कार्यासाठी खूप तसेच आमचं सुद्धा आहे आपला मान सन्मान करायचं आणि आज आम्ही आपला सर्वांची इच्छा होती की आपल्या गावामध्ये कोळी पुतळा असावा आणि तोच त्यांचा विशेष सन्मान होत आहे. रमेश दादा पाटील यांचा इथे विशेष सन्मान होतो. आमच्या अध्यक्ष पुढच्या सरकाराकडे होतोय. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे असो सामाजिक सांस्कृतिक कृपया आपण सुषमक्ष आहेत मी विनंती करतो अजय आणि खरोखर या परिसरामध्ये कसा उठवलंय अशा कारभारी दादा यांचं नक्कीच या पालखीसाठी सहकार्य असतो. कार्यकर्ते आहेत. मी विनंती धडाडीच्या लेडीज कार्यकर्ते आहेत विशांती निरकुटे. तर मग हॅलो तसेच पुढील सन्मान होत आहे सांगोले गावचे माजी सरपंच सतीश पाटील साहेब हे तिथे विराजमान झालेले आहेत. राजेश दादांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे आणि आपल्या सन्मानाचा जो आपण समोर कोळी पुतळा बघतो त्याची संपूर्ण लाईट फिटिंग ज्यांनी निस्वार्थपणे. ओके धन्यवाद. आई एकविरा पवन सेवा मंडळ दादा तुम्हाला सांगू ही सर्वांची आहे आणि सर्वांची तन तनामानाची आई आहे. त्यामुळे ती पालखी थांबवता येत नाही आणि खरोखरच त्या भावपूर्ण श्रद्धांजली हॅलो एक येतो. अशी एकविरा माता नुसती माता नाही तर जशी आपली सर्वांची आई असते तशी आपण सर्व आगरी कोळी समाज हे आपण एकविरा देवीला आपण आई म्हणतो. नेहमी बोलताना बघा आपण एकविरा आई असंच म्हणतो. तशी आपली एकविरा आई या एकविरा आईच्या पालखीला आपण सर्वजण चाललेला आहात. तुम्हाला माझ्याकडे खूप शुभेच्छा आहे. पण एक विनंती अशी आहे की आपण जाताना अगदी शिस्तीने अगदी भक्तिमय वातावरणाने एकविरा आईचा गजर करत जावा. कुठे गोंधळ गडबड होता कामा नये. प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि आज जो स्टॅच्यू बनला त्या स्टॅच्यूसाठी माननीय रमेश दादा पाटील यांचं जे सहकार्य मिळालं त्यांना त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना एकविरा पालखीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज कोळी पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे आणि त्याच्यासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांच्या शुभस्य उद्घाटन केलेलं आहे असे संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजाचे ज्यांच्या ठाई संपूर्ण ही किनारपट्टी आणि किनारपट्टीवरचा कोळी आगरी भंडारी तत्सम समाज बांधवांप्रती ज्यांना प्रेम आहे आणि त्यांच्या विकासासाठी तो झटतोय असे आमचे रमेश दादा पाटील आज या कार्यक्रमात आपल्याला लाभलेले आहे. त्याचबरोबर कल्याण म्हटल्यावर कुणाला आठवत नाही शिवाजी महाराज आणि कल्याणचा दुर्गाडी किल्ला म्हणा आणि कल्याणला दुर्गाडी किल्ल्यासारखेच मूलभूतीनं कोळी समाज भोई समाज भोईर समाज आगरी समाज उभा आहे आणि ह्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा कोळी महासंघाचे आमचे नेते देवानंद भोईर साहेब. त्याचबरोबर माजी नगरसेवक भोईर साहेब सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनीनो. कोळी पुतळा म्हटल्यावर कोळी चौथऱ्याची मला आठवण झाली. कोळी चौथरा नाव ऐकलं का? कोळी चौथरा शिवनेरी किल्ला शिवनेरी शिवाजी महाराजांचा किल्ला. त्या शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या अगोदर जो किल्ला होता तो कोळी समाजाचे सरदार तो सांभाळत होते. परंतु ज्या वेळेला कप्तान त्या ठिकाणी नक्कीच नाही फक्त 2 मिनिटांसाठी थांबवतो. शिवनेरी किल्ला आणि त्या शिवनेरी किल्ला वाचविण्यासाठी त्या ठिकाणी कोळी समाजाचे सरदार धावत गेले. अवघे किती होते? 20-22. परंतु त्या ठिकाणी ज्या आक्रमणकारी होते त्यांची अफाट फौज परंतु तिकडचा कोळी गडी हल्ला नाही. त्यांनी सामना केला पण त्याच जागेवर प्रत्येक कोळ्याला मारलं गेलं.
आणि म्हणून आजही त्या शिवनेरी किल्ल्यावर गेल्यावर कोळी चौथरा म्हणून त्या ठिकाणी आहे, उभा आहे आणि गाईड तुम्हाला माहिती देईल की कोळ्यांनी या ठिकाणी संघर्ष केला म्हणून तिथे कोळी चौथरा उभा राहिला. आणि आज या ठिकाणी आमच्या शाहीर आणि शिवनगर कोळीवाड्यातील बांधवांनी या ठिकाणी सुंदर असा देखावा उभा केला आहे कोळ्यांचा. आता पालखी घेऊन जाणार आहात आणि तेच टी शर्ट आमच्या त्या कोळ्यांनी परिधान केलेला आहे. खंडोबाचा भंडारा आम्ही लावतो म्हणून पिवळा, आता पिवळच सगळं त्या ठिकाणी त्यांनी जो पुष्प वर्षाव केला तोही पिवळाच होता. बांधवांनो, आज इथून पालखीला सुरुवात होणार आहे. तो जमाना गेला ज्या वेळेला पायी लोक जात होती. आज आपण नव्या युगामध्ये अवतरलेलो आहोत. एआयचा जमाना आलेला आहे, चॅट जीपीटीचा जमाना आलेला आहे आणि आपण आजही चालत जायचं का? तरुणांनो, माझा प्रश्न तुम्हाला आहे. जी कारलेला आई आमची बसलेली आहे त्या आईसाठी, आईच्या प्रेमासाठी तुम्ही इथून जरी भावनिकतेने जात असाल तरी येणारी जी संकट असतात, रस्त्यानं होणारं ट्रॅफिक आहे तेही तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. ती लेणी जी आहे, का बरं आम्ही त्या ठिकाणी जातो त्या डोंगर कपारीमध्ये असणाऱ्या आई एकविरेकडे? काय बरं आपलं नातं आहे? काहीतरी नातं असेल म्हणून आमचे डोकरे गेले होते, आता आम्ही जातो. आणि ते नातं काय आहे? ते श्रद्धेचं जरी असलं, आईचं भक्तीचं जरी असलं तरी त्या ठिकाणी असणारी जी लेणी आहे ती लेणी हजारो वर्षापूर्वी जी त्यांनी कोरली, ते कोरणारे जे समाज होता तो आम्ही होतो, कोळी समाज होता ज्यांनी ती लेणी कोरली. त्यावेळेला आम्ही कदाचित बुद्ध असू, बौद्ध धर्मीय असू आणि म्हणूनच पुढे एकेकाळी या ठिकाणी वैतरणा नदी, या ठिकाणी उल्हास नदीचा किनारा गाठत गाठत आज या ठिकाणी आपण हजारो वर्षापासून विराजमान झालेलो आहोत. आगरी कोळी ह्या समाजाची कुलदैवत माता एकविरेला नमन करून आज या ठिकाणी आई एकविरा पवन सेवा मंडळ शिवनगर या ठिकाणी पालखी सोहळा आणि कोळी समाजाचा स्टॅच्यू, ह्या स्टॅच्यूचा आत्ताच आनंद झालेला आहे. आणि ह्या गावातनं दरवर्षी मुळात एकविरा आईची पालखी इथून निघत असते. या ठिकाणी खरं म्हणजे शाहीर रवी भंडारी यांचा जो काम करण्याची जी पद्धत आहे, जे काम करतायत खरं म्हणजे समाजकार्य फार मोठ्या प्रमाणात करतात. आणि कुणीतरी गावामध्ये अशी पुढाकार घेतला पाहिजे आणि समाजकार्य या समाजासाठी आपण केलं पाहिजे. ते काम शाहीर रवी भंडारी करतात. तर म्हणजे त्यांचं अभिनंदन करूया आपण. दरवर्षी ते या ठिकाणाहून आपला पुढाकार करून आज पालखी इकडून देवी एकविराकडे लोणावळ्याला जाते. तर म्हणजे फार मोठं काम आहे. सर्वांना घेऊन जायचं आणि सर्वांनी परत यायचं फार मोठं काम आहे, जबाबदारीचं काम आहे आणि जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे. खरं म्हणजे आपल्या गावामध्ये जे काही समाजसेवेचं काम करायचं आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करता. मागे मला वाटतं तुम्ही सरपंच पण झाला होता आणि त्या माध्यमातून बरीच समाजाची कामं केलेली आहेत. की कोणीतरी समाजकार्य करायला पुढाकार घेतला पाहिजे आणि तो पुढाकार तुम्ही घेता. असं सांगितलं की आम्ही ते ग्राउंड केलेलं आहे. त्या ग्राउंडला मला वाटते ऑफिशियली असेल तर ते फेन्सिंग करून नक्कीच देऊ आम्ही. ग्राउंड ऑफिशियल पाहिजे तरच आमच्या फंडातनं तुम्हाला पैसे मिळतील. तर हे निश्चित होईल. आपण बऱ्याचशा योजना आहेत आपल्याकडे. कोळी महासंघाकडे कोळी भगिनींना जे बचत गट आहेत त्या बचत गटाला सुद्धा आम्ही बरेचसे सहकार्य केलेले आहेत. बऱ्याचशा आमच्या महिलांना पनवेल म्हणा किंवा अलिबाग म्हणा या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा महिलांना बचत गटाच्या माध्यमातून बरेचसे उपक्रम दिलेले आहेत. आपल्याकडे खूप स्कीम आहेत परंतु ते काम करायला पाहिजे, जबाबदारी स्वीकारायला पाहिजे.
महिलांनी ते जबाबदारी स्वीकारली तर दुसऱ्या महिलांना नोकरी रोजंदारी मिळेल. म्हणून मी सांगतो, ज्या आपल्या महिला आहेत, ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे, ज्या अध्यक्ष आहेत, ज्या महिलांना एकत्रित करू शकतात, अशा महिलांनी पुढाकार घेऊन आमच्याकडे यावं, आमच्याकडे सांगायला पाहिजे की दादा आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे आणि तुमच्याकडे असलेल्या ज्या काही स्कीम आहेत त्या आम्ही शासनाकडनं राबवत असतो. तर निश्चित रवी भंडारी आपल्याला ते निश्चित आम्ही तुम्हाला ते शासनाकडनं मिळवून देऊ. या ठिकाणी शासनाकडनं नक्कीच मिळवून देऊ या ठिकाणी. कारण दुसऱ्या बचत गटाला मिळतात, मग तुम्हाला का नको? तुम्ही सुद्धा हकदार आहे, तुम्हाला सुद्धा मिळाला पाहिजे. या ठिकाणी मला वाटते भरपूर काय म्हणायचं आहे, परंतु आपल्याला वेळ कमी आहे. एकतर कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. हा कोळी स्टॅच्यू आहे. ह्या कोळी स्टॅच्यूसाठी आगरी कोळी समाजाचे जे माझे बांधव आहेत, आमची खरी इच्छा होती की आमच्या गावामध्ये नगरमध्ये एक आपल्याला कोळी आगरी स्टॅच्यू पाहिजे आणि तो पुतळा आज या ठिकाणी बरेच वर्षाची मागणी होती. प्रत्येक कोळीवाड्यामध्ये हे स्टॅच्यू उभारले जातात, परंतु या शिवनगरमध्ये स्टॅच्यू नव्हता. परंतु तुझं ते स्वप्न होतं शाहीरचं, ते स्वप्न तुमचं साकार झालेलं आहे. काही धन्यवाद सर. या ठिकाणी आपण बरेचसे उपक्रम राबवणार आहोत, परंतु या ठिकाणी तुम्ही पुढाकार घेतला तर निश्चित जे जे तुम्ही सांगता ते होत आहे. परंतु समाजाचं काम करायचं आहे. समाजामध्ये गावामध्ये ज्या काही अडचणी आहेत, सरपंच झाला म्हणजे त्याची जबाबदारी वाढली, नगरसेवक झाला म्हणजे त्याची जबाबदारी वाढली. कारण आपल्या वार्डामध्ये आपल्या गावामध्ये ज्या काही अडचणी आहेत हा सरपंच सोडवू शकतो आणि वार्डाचा ज्या समस्या आहेत ते नगरसेवक सोडवू शकतो. तर ही जबाबदारी आपण घ्या आणि चांगलं काम करा. पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्याच्यात सुद्धा तुम्ही पुढाकार घ्या. कारण आपण समाजसेवकच पुढे जाऊन राजकारण पण करू शकता आणि ते तुमच्या गावाच्या फायद्यासाठी आहे. एवढंच मी आज सांगू इच्छितो. आमच्या दुसऱ्या अध्यक्ष आहेत त्या कोळी समाजाच्या वर्षाताई नेहमीच झटत असतात, महिलांच्या बरोबर काम करत असतात आणि महिलांना प्रोत्साहन देत असतात. या ठिकाणी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत, उपस्थित आहोत. मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो की आपली जी पालखी आहे ती गुन्हे गोविंदाने जा आणि परत शांततेने परत आपल्या गावी या. एवढंच मी सांगून आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो स्टॅच्यू केलेला आहे तो आपल्या समाजासाठी, आपल्या समाजासाठी सगळ्यांनी एकत्र ज्या काय फॅसिलिटी आहेत त्या सगळ्यांना भेटतील. प्रत्येक गावोगावी जाऊन आम्ही मीटिंग घेतलेली आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुमच्या गावाची मीटिंग लागलेली नाहीये. आता जो 8:30चा कार्यक्रम आहे तो पण लवकरात लवकर झाला असता, पण मीटिंग लागली नव्हती. आता ती वेळ आलेली आहे. तर आपल्याच गावातल्या नाही, बाकीच्या सगळ्या परिसरामध्ये कोळी समाजाच्या महिला जमा झाल्या पाहिजेत. आपल्या पाठीमागे पुरुष मंडळी राहतील आणि महिला जास्तीत जास्त उपस्थित राहतील आणि दादांच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी सगळ्या पुढे नेणार आहोत. जी गोष्ट आपल्याला आपण हक्काने दादाकडे तुम्हाला येता आलं माझ्याकडे या मी सांगेल, मी तुमच्या मधलीच आहे, 12व्या कोळीवाड्यातलीच आहे. असं नाही का पद आहे म्हणून मी मोठी आहे, मी तुमच्या मधलीच आहे. तर जे काय असेल कुठलीच असेल, आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गावात भेटली, तर आता आपल्याला भेटली पाहिजे. या हिशोबाने आपण पुढे जाऊया. एकविरा मातेची तुझी शिवनावरची पालुकी कोणे वाटला निघाली ग, निघाली कोणे वाटला निघाली ग, वाटला निघाली कारले डोंगुरा निघाली ग, कारले डोंगुरा निघाली, कारले डोंगुरा निघाली ग, डोंगुरा निघाली, कारले डोंगुरा निघाली ग, डोंगुरा निघाली. आई तुझी मनाची गो पालुकी गो, आई तुझी मनाची गो पालुकी, मिरवली शिवनगर गावानु गो, शिवनगर गावानु, मिरवली शिवनगर गावानु गो, शिवनगर गावानु. पोरा येन पायी पायी ग, पोरा येतन पायी पायी, पोरा येतन पायी पायी ग, पोरा येतन पायी पायी, त्यांना सुखाने येऊन दे आई ग, सुखाने येऊन दे आई, त्यांना सुखाने येऊन दे आई ग, सुखाने येऊन दे आई. आई तुझा वरसाचा यो मानू ग, आई
तुझा वरसाचा यो मानू घेऊन रवी दादा निघाला गो शाहीर रवी दादा निघाला घेऊन रवी दादा निघाला गो शाहीर रवी दादा निघाला आई तुझ्या नाकाला मोत्याची नख गो आई तुझ्या नाकाला मोत्याची नख घडविली अर्पिताये बहिणी गो प्रत्येक या भगवानी घडविली अर्पिताये बहिणी गो प्रत्येक या भगवान आई आली सोन्याच्या पवलानी गो आई आली सोन्याच्या पवलानी उतरली शिवनगर गावानु गो शिवनगर गावानु उतरली शिवनगर गावानु गो शिवनगर गावानु घाटाला गो खंडाले घाटाला चांदीस खंडाले घाटाला गो खंडाले घाटाला आई तुझी मानाची गो पालुकी गो आई तुझी मानाची गो पालुकी पालुकी शिवनगर गावाची गो शिवनगर गावाची पालुकी शिवनगर गावाची गो शिवनगर गावाची सादर केलेले शेजल नंदकुमार तरे साड्यांचा वाटप पुढील नाव घे ताबडतोब. ओके, एकविरा स्वयं पटापट नाव घे. एकविरा स्वयं बचत गट यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पुढे यायचा नवीन दादा या ना तुमच्या हस्ते एकविरा माते की बालाजी बघ बालाजी. श्री खंडोबा मेलगट त्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी सज्ज राहायचं आहे. आता महालक्ष्मी बचत गट यांचा अध्यक्ष विनंती. चला काय ओके. नक्कीच डीजे आतिश मंडप डेकोरेशन सर्वेसर विजय वाकडे यांना विनंती. बाजूला गेले असतील त्यांनी लवकरात लवकर कार्यक्रमा ठिकाणी येऊन आपण आपल्या वाटचालीस आपण आता प्रथम मी आई एकविरा पवन सेवा मंडळाला आमच्या सर्व सभासदांना मी धन्यवाद देतो आहे का आपण गेल्या 1-1.5 महिने सातत्याने मेहनत घेत असतात. सर्व पत्रक आमंत्रण गाड्या घोड्या DJ रथ या गोष्टींची संपूर्ण सेवा या पालखीला असते आणि सर्वांच्या सहकार्याने ही पालखी जात असते. मागच्या वेळेला पण मी म्हटलं होतं का या गावामध्ये आमचे 3 समाज आहेत, आगरी, कोळी आणि कुणबी समाज. पण या तिन्ही समाजाला धरून आपण ही पालखी साजरी करत असतो आणि तळागाळातला प्रत्येक सदस्य आणि प्रत्येक कार्यकर्ता आपला एक सभासद म्हणून तो काम करत असतो. आणि हे सांगत असताना प्रत्येक आपला भाविक भक्त गेले 12 वर्ष आहे आणि या 12 वर्षामध्ये आमचा संकल्प होतं का आता ही पालखी गेली
या गावामध्ये कोळी टॅच्यू व्हावा आणि हा कोळी टॅच्यू साकार करत असताना सर्वांचा सहवासाने, सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या प्रयत्नाने आणि सन्माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघाचे सन्माननीय रमेशदादा पाटील माझे आमदार यांच्या संकल्पनातून आणि आमच्या विचारातून मी त्यांना शब्द टाकला. त्यावेळी मागे पुढे न बघता ते म्हटले, शाहीर मी टॅच्यूचा वरचा पुतळा मी तुम्हाला देतो, बाकीचं तुम्ही काम करून घ्या. मी पण डगमगलो नाही. आमच्या सर्व एकविरा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली, अहोरात्र मेहनत केली आणि हा कोळी टॅच्यू आज आपण तिथे पाहतोय, तो साकार होतोय. आज ते पाहायला आपल्याला इथे मिळालेला आहे. सुंदर असा नियोजन असतो. गेल्या हा 12 वर्ष सातत्याने ज्या वेळेस आम्ही शिवनगर चौदरपाड्यावरून निघतोय, आमचा दुपारचा जेवणाचं ठिकाण आहे गोरखमडवी चोपडा येथे आम्ही दुपारचं जेवण करत असतो आणि ते जेवण करत असताना तिथून आमचा संध्याकाळचा रूट आहे उल्हासनगर बदलापूर मार्गे अंबरनाथ चिखलोली पाडा इथे आमची पहिला दिवसाची वस्ती असते आणि अगदी आनंदाने गुण्या गोविंदाने प्रत्येक भाविक भक्त अगदी वाजत गाजत आईचा नामस्मरण करत आम्ही 4 दिवसाचा प्रवास आहे आणि या 4 दिवसाच्या प्रवासामध्ये आम्ही कारल्यापर्यंत पोहोचत असतो. संकल्प करत असतो एवढंच की आज आई चरणी आम्ही जशी पालखी काढतोय, या परिसराला, या गावाला चांगल्या पद्धतीचं संरक्षण कर, सुख समृद्धी दे, जे होणारे त्यांच्यावर संकट आहे ते दूर कर आणि ते संकट दूर करण्यासाठी आम्ही साकडं घालतो. एकविरेला गेल्यानंतर आम्ही साकडं घालतो का आई सर्वांना सुखरूप धन संपत्ती आरोग्य चांगलं देवो आणि चांगली पालखी दरवर्षी अगदी थाटामाटात वाजत गाजत येवो, या आई चरणी आम्ही साकडे घालत असतो. आई एकविरा पवन सेवा मंडळ यांच्या मार्फत आपण पालखी निघत आहे. मोठ्या भक्तिभावाने आनंदामध्ये आज चौदरपाडा शिवनगर येथे पालखीचं आयोजन आमचे शाहीर आणि त्यांचे समस्त सभासद सहकारी करत असतात. आई ही एकविरा ही आपली आई आहे आणि ती मुलाला कधीच नाराज करत नसते. भले सुखदुःख आयुष्यामध्ये येत असतात, संकट येत असतात, पण ते संकटांना पेलण्याची ताकद आई एकविरा देत असते. नक्कीच शाहीर आणि त्यांचे सहकारी यांना मी शुभेच्छा देतो, कारण हा भक्तिभाव आहे आणि भक्तिभावाचा रस्ता तयार करण्यासाठी ते मेहनत करत असतात. त्यासाठी खूप लागत असते आणि ते तो रस्ता करून देतात आणि आईची पालखी आज सुखरूप आईच्या चरणी जाईल ही आम्ही सदिच्छा करतो. आणि परत एकदा सर्व या शिवनगरच्या सर्व सहकाऱ्यांना मंडळाला आम्ही शुभेच्छा देतो, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या गावामध्ये आगरी कुणबी आणि कोळी समाजाचे लोक राहतात, पण जिथे भक्तिभाव येतो तिथे हा जात धर्म माणूस विसरून या गोष्टीमध्ये एकत्र होत असतो आणि या आनंदामध्ये हा सण साजरा होत असतो. नक्कीच खूप चांगलं वाटतं आणि अशीच पालखी निरंतर चालू राहत आई एकविरा चरणी मी प्रार्थना करतो आणि आई एकविराला मी सदिच्छा करतो का आई ही जी बालकं तुझ्या चरणी येत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा होऊ देऊ नको, कुठल्याही प्रकारचा विघ्न येऊ देऊ नको, सुखरूप तुझ्या पदरामध्ये त्यांना दारी येऊन दे, एवढीच प्रार्थना. धन्यवाद.